आज पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये दौऱ्यावरती असून 76,000 कोटींच्या वाढवण बंदराचं उद्घाटन करणार आहेत। पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता मुंबईत पोहोचतील। बीकेसी मधील ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला हजेरी लावणार आहेत। यावेळी पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत। त्यानंतर ते 2:30 वाजता पालघरमध्ये दाखल होतील। पंतप्रधानांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये दौऱ्यावरती येत आहेत। वाढवण बंदराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत। 76,000 कोटींचं हे वाढवण बंदर आहे। तर आज मोदींचा दौरा कसा असणार आहे जाणून घेऊयात। 11 वाजता मुंबईतल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये त्यांचं आगमन होईल। 11:30 वाजता ग्लोबल फिनटेक कार्यक्रमाला हजेरी लावतील। कार्यक्रमात पंतप्रधान मोदी संबोधित करतील। दुपारी 12 वाजता पालघरकडे रवाना होतील। दुपारी 1 वाजता पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल। तर अशा पद्धतीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिवसभराचा हा कार्यक्रम आहे। 76,000 कोटींच्या वाढवण बंदराचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येत आहेत। त्याआधी बीकेसी मधील ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला ते हजेरी लावणार आहेत। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत। त्यानंतर ते 2:30 वाजता पालघरमध्ये दाखल होतील। त्यासाठी 1 वाजता बीकेसी मधून ते निघणार आहेत। पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित असतील। आशिया खंडातलं 10 महत्त्वाच्या बंदरांपैकी एक बंदर वाढवण बंदर असणार आहे। त्याच्या विकासासाठी 76,000 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याचेच भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येतात। त्याआधी ते 11 वाजता मुंबईमध्ये पोहोचतील। ट्रायडेंट हॉटेलमध्ये थांबणार आहेत। 11:30 वाजता बीकेसी मधल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला हजेरी लावतील आणि त्यानंतर ते पालघरकडे 1 वाजता रवाना होतील। 2:30 वाजता पालघरमध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महत्त्वाचे नेते, मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत।